नमस्कार, मी स्नेहल धरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहुयात ही विशेष बातमी. धरणांचा तालुका म्हणून राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात असणाऱ्या 3 धरणांमुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. महाराष्ट्रातील अतिशय भक्कम जलशय म्हणून राधानगरी धरण ओळखले जाते. राधानगरी धरणात सध्या 61.3% म्हणजे 134.25 दलघमी पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये धरणात 136.46 दलघमी पाणीसाठा होता. यंदाही जवळपास 4.74 TMC साठा आहे. उन्हाळ्यामध्ये सलग 15 दिवस राधानगरी धरणातून 800 ते 1000 क्युसेक पाणी भोगावती नदीपात्रात सोडले जाते. हे धरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान असून शेतीसह पिण्याचे पाणी सुद्धा याच धरणातून वापरले जाते. आता कोल्हापूरला काळंबावाडी धरणातून पाणी पोहोचणार आहे. तालुक्यातील असणारे तुळशी जलशय धामोड खोऱ्यातील शेतीची तहान भागवते. यामुळे धामोड नदीकाठची गावे आर्थिकदृष्ट्या सबळ झाली आहेत. तालुक्यातील धरणांमुळे आजवर पाणीबाणी जाणवली नसली तरी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत असलेल्या तापमानामुळे पाणीसाठा कमी होऊ शकतो. सध्या काळंबावाडी धरणात 51.83% तर तुळशी जलाशयात 66% पाणीसाठा शिल्लक आहे. शिल्लक असणारा पाणीसाठा 3 महिने जपून वापरावा लागणार आहे. अलीकडे वाढत असलेल्या तापमानामुळे राधानगरी तालुक्यात पावसाचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी झाले आहे. गतवर्षीप्रमाणे जर जून महिना कोरडा गेला तर पाणी टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. अशाच आणि इतर बातम्यांसाठी SP9 मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. SP9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.